सरकारच्या मनामध्ये मतांची चोरी करणारा डाकू लपलाय, अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली आहे। मार्कडवाडीच्या घटनेकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची गरज आहे, असं देखील पटोलेंनी म्हटलंय। तर विरोधकांकडे मुद्दे नसल्यानं ईव्हीएमचा नवा मुद्दा काढला गेलाय, असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे। अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। जनतेचा आवाज आहे, पक्षाचा नाही। महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आता आलेलं आहे याचा नुसतं महाराष्ट्रातच चर्चेचा विषय नाही आहे, हा पूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे। सरकारच्या मनामध्ये जे काही लपलेलं आहे, जो चोर लपलेला आहे, जो डाकू लपलेला आहे मत चोरायचा, तो मार्कंडवाडीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे। आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं, मार्कंडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। तर काय सांगणार, एकूणच कालचा जो शपथविधी झाला त्यानंतर? हे चांगलं आहे ना, सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे राज्यात आता प्रगतीला गती आलेली आहे। हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता असल्यामुळे आणि बहुमत प्रचंड असल्यामुळे अडचण यायचं कारण नाही। आता काय विरोधक अजूनही ईव्हीएमच्या बाहेर निघालेली नाही। नाना पटोले आपलं काहीतरी मुद्दे शिल्लक नसल्यामुळे आता तेवढाच एक विषय घेऊन चालले आहेत। विस्ताराचं कधीपर्यंत विस्तार होईल आणि काय फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांना विचारा।